काय कुणाची ताकद? तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय है। रिस्पेक्ट के आदमी है ना दादा, उसमें दिक्कत यही है कि हमें खुद नहीं पता कि हम कब क्या करेंगे। Once more! Once more! Once more! काय कुणाची ताकद? तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय है। रिस्पेक्ट के आदमी है ना दादा, उसमें दिक्कत यही है कि हमें खुद नहीं पता कि हम कब क्या करेंगे। जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन आलेल्या भारी व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला कळलं असेल की आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवर एडिट केलेला आहे। तो व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा। चला मित्रांनो, तर हा स्टेटस आपण कसं क्रिएट करू शकतो हे तुम्हाला सांगतो मी। त्या ठिकाणी बघा, आपल्याला एक VPNची गरज आहे, कॅपकट ॲप्लिकेशनची गरज आहे मित्रांनो। त्या ठिकाणी बघा, एक टर्बो VPN म्हणून मी प्ले स्टोरवरून घेतलेलं आहे मित्रांनो। हा VPN यूज करा, कारण सेफ VPN आहे हा आणि जास्त प्रॉब्लेम पण देत नाही, एकदम कॅपकट एकदम क्वालिटी वर्क करते ह्याच्यामध्ये। त्या ठिकाणी मी ऑलरेडी कनेक्ट केलेलं आहे, तुम्ही कनेक्ट करून घ्या मित्रांनो। त्या ठिकाणी बघा, आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं मित्रांनो। या ठिकाणी हे अपडेटचं ऑप्शन आहे मित्रांनो, कारण कॅपकट प्रो आहे, आपल्याला अपडेट करायचं नाही आहे त्याला। त्या ठिकाणी बघा, एडिटवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। तुम्हाला कॅपकट प्रो हे पाहिजे का मला कमेंट करून नक्की सांगा। जर कोणाला पाहिजे असेल तर मी माझा नंबर देईल मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सेंड करून टाकेल मित्रांनो फ्रीमध्ये। त्या ठिकाणी बघा, न्यू प्रोजेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर बघा, ह्या ठिकाणी अल्बमवर क्लिक केल्यानंतर बघा, एक मी सेपरेट फोल्डर तयार केलेला आहे। व्हिडिओ एक साईडला आणि फोटो एक साईडला आहे। या ठिकाणी बघा, व्हिडिओ पहिला आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तर मी त्याला सिलेक्ट करतो, परत फोटो क्लिक करतो। फोटो क्लिक केल्यानंतर बघा, हा फोटो आपण यूज केलेला आहे मित्रांनो। तर इथे ॲडवर तुम्हाला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे। तर लोड होतं मित्रांनो ते। कॅपकटपेक्षा कॅपकट प्रो मित्रांनो जास्त लॅग करतं मोबाईलमध्ये, कधी पण तुम्ही पाहिलं असेल। त्या ठिकाणी बघा, ॲडचं झालेलं आहे, त्या अपडेटचं ऑप्शन सारखं येणार मित्रांनो आपल्याला। तिथनं बघा, स्टार्टिंगला आपण एक फोटो पण घेतलेला आहे, फोटो एंड घेतलेला आहे आणि स्टार्टिंगला व्हिडिओ घेतलेला आहे। तर तुम्हाला काय सांगतो काय करायचं, तुम्हाला हे व्हिडिओ क्लिक करायचं आहे। आपल्याला फक्त या व्हिडिओचा ऑडिओ पाहिजे मित्रांनो। ते कसं घ्यायचं तुम्हाला सांगतो मी। इकडे स्क्रोल करत जायचं आपल्याला, स्क्रोल केलेलं बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ते एक ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे त्या व्हिडिओचा ऑडिओ आपल्याला भेटून जाईल मित्रांनो। तेच पाहिजे फक्त आपल्याला। मी तुम्हाला पुढे सगळं समजून सांगितलेलं आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे, एकदम क्वालिटी व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो। ठिकाणी लोड होते, तर बघा या ठिकाणी आपला एक ऑडिओ एक्स्ट्रा झालेला आहे मित्रांनो। तर सिम्पली त्या व्हिडिओ क्लिक करायचं तुम्हाला आणि या ठिकाणी डिलीट करून टाकायचं त्याला। डिलीट केल्यानंतर बघा, आपल्या इथे फोटो राहिलेला आहे, तर फोटो तुम्हाला क्लिक करायचे आणि त्याची जी लेंथ आहे ती मित्रांनो स्क्रोल करत करत त्याला तुम्हाला शेवटपर्यंत आणायचं आहे। दाखवतो तुम्हाला, जिथं आपल्यापर्यंत जिथपर्यंत आपली बीट आहे ना तिथपर्यंत त्याला आणून सोडायचं मित्रांनो। पहिले पण आपण 2-3 ट्युटोरियल आणले होते मित्रांनो कॅपकटवर, त्याला पण तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, ह्या पण व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स देणार अशा आशा आहे माझी। या ठिकाणी तर फोटोची साईज कशी वाढवायची तुम्हाला सांगतो मित्रांनो मी। सिम्पली एकदम फोटो तुम्हाला क्लिक करायचे आणि 2 बॉटनने फक्त फोटो असा झूम करून घ्यायचा आहे, फोटो व्यवस्थित एकदम सेट होऊन जाईल मित्रांनो। तुमच्या अंदाजाने करा मित्रांनो, काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला। ठिकाणी ॲड केल्यानंतर ना बघा, असं आपले फोटो ॲड झालेले। तर मी तुम्हाला बीट सांगतो मित्रांनो किती किती सेकंदावर आहे। तर आपल्याला प्ले करून पाहिजे की बीट कशी ॲड करू शकतो आपण। मी काय तुम्हाला बीट ॲड केलेली दाखवत नाही, तुम्हाला बीट कशी ॲड करायची किंवा कशी ओळखायची हे तुम्हाला सांगतो। आपल्याला फक्त सॉन्ग प्ले करून पाहिजे आहे। काय कुणाची ताकद? तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय है। रिस्पेक्ट के आदमी है ना दादा, उसमें दिक्कत यही। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपला पहिला बीट इथे आहे, तिथे एक बीट ॲड करतो मी, म्हणजे फोटो डायरेक्ट आपल्याला स्प्लिट करून घ्यायचा आहे। फोटो क्लिक करायचे आणि स्प्लिट म्हणून एक ऑप्शन आहे, इथं क्लिक करून टाकायचं तुम्हाला। परत थोडं पुढे यायचं आहे, इथे एक क्लिक करायचं आहे आणि परत तिथे एकदा स्प्लिट करायचं, म्हणजे 3 आपले इफेक्ट ॲड करून घ्यायचे मित्रांनो। त्या ठिकाणी बघा, तुम्हाला पहिले इफेक्ट सांगतो मित्रांनो कसं ॲड करायचं। फोटो तुम्हाला क्लिक करायचे, सिम्पली स्क्रोल करायचं या साईडला, फोटो जे आपल्याला या साईडला ओढून आणायचं मित्रांनो, हातानेच ओढू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे। ते की द्यायची आहे, परत तिथं जिथं फोटो एंड होतं तिथं जायचं आपल्याला। परत फोटो तुम्हाला क्लिक करायचे, सिम्पली क्लिक केल्यानंतर ना बघा, फोटो ज्या अँगलला होतं तिथंच आणून सोडायचं मित्रांनो तुम्हाला परत, आणि इथे एक की द्यायची आहे। त्या ठिकाणी बघा, आपलं इफेक्ट कसं लोड झालं आहे मित्रांनो बघा। परत फोटो तुम्हाला क्लिक करायचे, सिम्पली फोटो क्लिक केल्यानंतर ना बघा स्क्रोल करायचे तुम्हाला।
तुम्हाला ॲडजस्टमेंटचं ऑप्शन भेटेल. ॲडजस्टमेंटवर क्लिक करा. सॅच्युरेशन जे आहे ते फोटोचे पूर्ण कमी करून टाका, म्हणजे कसं फोटो आपले इफेक्ट एकदम जोरदार होईल मित्रांनो. झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, परत फोटो क्लिक करायचे. इथे इफेक्टमध्ये जायचं, तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट भेटेल मित्रांनो, तो इथं आपल्याला ॲड करायचा आहे, ब्लरवाला. हे बघा इथं सुपर लार्ज म्हणून इफेक्ट येतो, तो सिम्पली मी इथनं ॲड करून घेतो. काय कुणाची ताकद, तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय. ओके करून टाकायचं मित्रांनो. तुम्हाला ओके केल्यानंतर बघा असं इफेक्ट शो करेल. इफेक्ट शो केल्यानंतर बघा आपले फायनल इफेक्ट दाखवतो मी तुम्हाला. थोडं झूम करून घ्यायचे, फोटो तुम्हाला क्लिक करायचे, इफेक्टवर जायचे, सॉरी ॲनिमेशनवर क्लिक करायचं मित्रांनो. तुम्हाला इथनं आपले काही इफेक्ट वगैरे नाही, डायरेक्ट ॲनिमेशन ॲड केलेत आपण. पहिल्याला तुम्हाला कॉम्बोमध्ये जायचं आहे. इथं मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते. मी काय पहिले एडिट वगैरे केलेलं नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट जे फोटो घेऊन डायरेक्ट एडिट करून दाखवते. कारण खूप जण मला म्हणायचे तू कॅपकटवर ट्युटोरियल म्हणून आपण कॅपकटवर ट्युटोरियल घेऊन आलो मित्रांनो. तर ओल्डवालाच इफेक्ट ॲड करणार आहे मित्रांनो आपण, स्ट्रेंथवाला. तो वाला इफेक्ट आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे. क्लिक होत नाही थोडी. आपले इफेक्ट ॲड झालेले मित्रांनो. सिम्पली ओके करून काय कुणाची ताकद, तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय. ब्लॅक करते मित्रांनो ॲप्लिकेशन. तरी तुमच्यासाठी व्हिडिओ आणतोय मित्रांनो, सपोर्ट करा व्हिडिओला. तर बघा पहिलावाला तो इफेक्ट आपला ॲड झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा इफेक्ट, परत ॲनिमेशनवर क्लिक करायचं, तुम्हाला कॉम्बोवर क्लिक करायचे. त्यानंतर बघा हा वाला इफेक्ट ॲड करायचा इथं आपल्याला, डायनॉमिक सेकंड नंबरवाला. तुमच्याकडे जर प्रो असेल तर नसेल तर मला मेसेज करा, किंवा तुम्ही कॅपकट असं कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला नक्की मी पर्सनली तुम्हाला माझा नंबर देऊन तुम्हाला मी कॅपकट देऊन टाकेल मित्रांनो. डायनॉमिक म्हणून एक आहे इफेक्ट, तो ॲड केला मित्रांनो आपण इथं सेकंड नंबरच्या फोटोला. खूप लोड व्हायला टाईम घेते मित्रांनो हे खूप. सेकंड नंबर बेस होता आपण ॲड करा नाही तर ओके करून देतो मी. ठिकाणी बघा लास्टचा आपला इफेक्ट आहे, तो पण मी इथनं ॲनिमेशनमधून ॲड करतो. तर झूम वन हा इफेक्ट ॲड केलेला आहे मित्रांनो आपण लास्टच्या फोटोला. मस्त वाटतोय तो वाला इफेक्ट ॲड करू आपण. काय कुणाची ताकद, तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय. स्पेक के आदमी है वरना तर आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर एक मी इमोजी पण दिलेला आहे, तो पण इनपुट करून घ्या. कसं करायचं तुम्हाला सांगतो. तर ओव्हरली इफेक्ट ओळखायचा आपल्याला. बघा इथं ओव्हरली आहे, ॲड ओव्हरली करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा मी एक इमोजी पण दिलेला आहे, तो ॲड करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये फ्रीमध्ये दिलेला आहे. इमोजीला ॲड केल्यानंतर बघा त्याला पण शेवटपर्यंत तुम्हाला करून टाकायचं. या ठिकाणी पकडून धरायचं त्याला आणि शेवटपर्यंत इथं आणून सोडायचं आहे. आणि जे एंडचं आहे ना मित्रांनो, एंड ते डिलीट करून टाकायचं आहे. त्याच्यावर इफेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं. फोटोला जसं करतो आपण छोटं त्या पद्धतीने त्याला छोटा करून घ्यायचा आहे. हाताने 2 बोटांनी छोटा करून या ठिकाणी सेंटरला ॲड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी व्हिडिओ झाला आहे मित्रांनो. एक्सपोर्ट कसं करायचं सांगतो तुम्हाला. एक्सपोर्टवर क्लिक करायचे.